students, in this video we will learn about the Maharashtra State Board 10 Science part 1st chapter number 2nd periodic classification of elements. याआधी आपण 10चा पार्ट 2चा लेसन नंबर 6 बघितला होता. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला पार्ट 1sta सेकंड चॅप्टर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स बघायचं आहे. यामध्ये आपल्याला पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स नेमकं काय असतं, त्याच्यामध्ये कुठले पॉईंट्स आहेत, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स कुठल्या बेसवर करण्यात आले आहे हे शिकायचं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. चला तर मग बघूया पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. यामध्ये महत्त्वाचे आपल्याला 5 पॉईंट शिकायचे आहेत. एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, डोबेरायनर ट्रेड्स, न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मग क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे काय, तर एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करणं. आता एलिमेंट्स म्हणजे काय तुम्ही आता बघितलं आहे. एलिमेंट्स म्हणजे काय असतं, तर हायड्रोजन, ऑक्सिजन, लिथियम, क्लोरीन हे सगळे काय आहेत, एलिमेंट्स आहेत. We have learned in the previous standard that all the atoms of an element are of only one type. हेही आपण शिकलो आहोत की एलिमेंट्समध्ये असणारे ॲटम सगळे वन टाईप, ओनली वन टाईपचे एलिमेंट्समध्ये असणारे ॲटम सगळे ओनली वन टाईपचे असतात. आता आपल्याला बघायचं आहे, टुडे 118 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. आतापर्यंत आपल्याला ज्ञात असलेले एलिमेंट्स आहेत 118 एलिमेंट्स आहेत. यू नो दॅट इन द इनिशियल क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, पूर्वी जे क्लासिफिकेशन होतं ते क्लासिफिकेशन 2 ग्रुप्समध्ये करण्यात आलं होतं, एक मेटल अँड सेकंड नॉन मेटल. Later on another class of elements called metalloid was noticed. आणि नंतर जे क्लासिफिकेशन करण्यात आलं आणखीन एक ग्रुप तो म्हणजे मेटॅलॉइड्स आहेत की ज्यामध्ये बोथ कॅरेक्टर्स आढळून येतात. ॲज द नॉलेज अबाउट एलिमेंट्स अँड देअर प्रॉपर्टीज वेंट ऑन इन्क्रीजिंग, डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग आउट डिफरंट मेथड ऑफ क्लासिफिकेशन. आणि म्हणून वेगवेगळ्या सायंटिस्टने काय केलं, स्टार्ट केलं एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करण्यासाठी. त्यात आपल्याला फर्स्ट सायंटिस्ट बघायचे आहे डोबेरायनर ट्रेड्स. बघा, in the year 1817, a German scientist Dobereiner suggested that properties of elements are related to their atomic masses. म्हणजे डोबेरायनर यांनी सांगितलं की एलिमेंटच्या प्रॉपर्टी ह्या त्याच्या ॲटॉमिक मासशी रिलेटेड असतात. आता ॲटॉमिक मास म्हणजे काय आहे की ज्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित बेरीज जी असते, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ज्यामध्ये असतात, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इज कॉल्ड द ॲटॉमिक मास. आणि या प्रॉपर्टीशी रिलेटेड असतं क्लासिफिकेशन असं म्हणणं डोबेरायनर यांचं होतं. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स ईच. त्याने काय केलं, त्यांनी 3 एलिमेंटचा एक ग्रुप तयार केला. हॅव्हिंग अ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आर कॉल्ड देम ट्रेड्स. आणि त्यांच्या सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज होत्या, त्यांना त्यांनी ट्रेड असं म्हटलं. ट्रेड्स म्हणजे काय, त्रिक. म्हणजे 3 एलिमेंट्सचा ग्रुप तयार केला, त्याच्यामध्ये सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज होत्या, त्याला ट्रेड्स असं म्हणतात. ही अरेंज 3 एलिमेंट्स इन द ट्रेड in an increasing order of atomic mass and show that the atomic mass of middle element was approximately equal to the mean of the atomic masses of the other 2 elements. म्हणजे त्यांनी असं सांगितलं, बघा खाली आपल्याला उदाहरण म्हणून दिलेलं आहे. बघा काय आहे, ही हॅड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स. बघा दिसतंय ट्रेडमध्ये एक ग्रुप दिसतोय एलिमेंटचा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, म्हणजे Li, Na आणि K. हा एलिमेंटचा एक ग्रुप आहे, त्यांच्यामध्ये सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आहेत म्हणून त्याला ट्रेड्स असं म्हणतात. यांनी काय केलं मग अरेंज करताना 3 एलिमेंट्स इन अ ट्रेड इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्याला सगळे एलिमेंट्स अरेंज केले. तेव्हा माहिती असलेल्या सगळ्या एलिमेंट्सला त्यांनी ॲटॉमिक मासनुसार इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले. आणि त्यांना असं लक्षात आलं की शो दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट, म्हणजे जो मिडल एलिमेंट आहे त्याचा जो ॲटॉमिक मास आहे हा ॲप्रॉक्सिमेटली इक्वल आहे कशाच्या, मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. जे राहिलेले 2 एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं जर आपण मीन घेतलं, म्हणजे सरासरी जर घेतलं तर त्या 2 एलिमेंटच्या सरासरी इतका इक्वल असतो ॲप्रॉक्सिमेटली. However, all the known elements could not be classified into Dobereiner trades. पण सर्व एलिमेंट या पद्धतीने डोबेरायनर ट्रेडनुसार क्लासिफाय करण्यात येऊ शकले नाही. बघा मग आपल्याला डोबेरायनर ट्रेड जर लिहायला आला तर काय लिहायचं आहे, लॉ. डोबेरायनर ट्रेड्स लॉ आहे, ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन अ ट्रेड in an increasing order of atomic mass
and show that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of atomic masses of the other two elements. याला म्हणतात लॉ ऑफ डोबेरायनर्स ट्रेड. बघा मग लॉ ऑफ डोबेरायनर ट्रेड्स काय आहे की 3 एलिमेंट्सचा एक ग्रुप करायचा, त्या ग्रुपमध्ये त्या एलिमेंट्सला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासमध्ये अरेंज केल्यानंतर जो मिडल एलिमेंट असतो त्या मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास हा ॲप्रॉक्सिमेटली इक्वल असतो कशाच्या, राहिलेल्या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या सरासरी इतका असतो. याला म्हणतात डोबेरायनर ट्रेड्स. त्यासाठी खाली एक्झाम्पल दिले बघा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, त्यांचा ॲटॉमिक नंबर दिला आहे बघा आपल्याला, ॲटॉमिक मास दिला आहे. सोडियम दिला आहे 6.9 प्लस 39.1, हा कशाचा आहे तर लिथियम. आपल्याला सोडियमचा काढायचा आहे, लिथियमचा दिला आहे 6.9 आणि पोटॅशियमचा आहे 39.1. यांची जर सम केली आणि त्याला 2 ने डिवाइड केलं म्हणजे मीन जर काढलं तर आन्सर येतं 23. आणि मग सोडियमचा ॲक्च्युअल ॲटॉमिक मास किती आहे 23 आहे. आणि यावरून आपल्याला लक्षात येतं की 2 एलिमेंटच्या जर सरासरी इतका मधल्या एलिमेंटचा काय असतो ॲटॉमिक मास आपल्याला आढळून येतो. अशा पद्धतीने त्यांनी 2-3 एक्झाम्पल आपल्याला दिले आहे. परीक्षेसाठी विचारलं जाऊ शकतं. एखादा ट्रेड दिलेला असेल आणि आपल्याला ते व्हेरीफाय करून दाखवावं लागेल की कशा पद्धतीने हा ट्रेड आहे आणि व्हॉट इज मीन बाय ट्रेड्स येतं. मग ट्रेड्स म्हणजे काय, द एलिमेंट्स 3 एलिमेंट्स ग्रुप ईच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आर कॉल्ड देम ट्रेड्स. आता सेकंड लॉ बघूया आपण. आता सेकंड लॉ आहे न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स. द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स correlated the atomic mass of elements to their properties in a different way. यांनीही सांगितलं की एलिमेंटचं क्लासिफिकेशन त्याच्या ॲटॉमिक मासवर डिपेंड आहे, त्याच्या प्रॉपर्टीवर, पण डिफरंट वेने. इन द इयर 1866 न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यावेळेस त्यांनी काय केलं, एलिमेंट्सला अरेंज केलं कसं, इन्क्रीजिंग ऑर्डर. आता इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय करायचं असतं, कशा पद्धतीने अरेंज करायचे. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे छोट्या नंबरपासून मोठ्या नंबरपर्यंत अरेंज करायचे असतात. बघा ॲटॉमिक मासेस इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले. ही स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड अप टू विथ थोरियम. मग त्यांनी हायड्रोजन या एलिमेंटपासून अरेंज करायला सुरुवात केली तर थोरियमपर्यंत एलिमेंट अरेंज केले. ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. म्हणजे त्यांना असं लक्षात आलं की जेव्हा एलिमेंट अरेंज केले त्यांच्या प्रॉपर्टी सिमिलर असणारे एलिमेंट्स अरेंज केले इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मासनुसार त्यांना अरेंज केलं तर ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट म्हणजे येणाऱ्या प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. तर पहिल्या एलिमेंटसारख्या प्रॉपर्टी त्यामध्ये आढळून आल्या. फॉर एक्झाम्पल दिले बघा, सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. आता सोडियम जरा आपण बघितलं बघा, इथं आपल्याला दिलं आहे लॉज ऑफ ऑक्टेव्समध्ये. जसं आपण हायड्रोजन, लिथियम, बॅरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि त्याच्याखाली येणारा आहे फ्लोरीन आणि मग सोडियम. सोडियम आणि लिथियम कसं आहे तर लिथियमपासून 8व्या नंबरवर येणारा एलिमेंट सोडियम आहे आणि म्हणून लिथियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टी कशा आहेत, सिमिलर आहेत. अशा पद्धतीने त्यांना असं लक्षात आलं की आपण जर समजा फर्स्ट एलिमेंटच्या प्रॉपर्टी बघितल्या तर त्याच्यानंतर येणारा जो 8 नंबरचा एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टीमध्ये सिमिलॅरिटी आढळून आली आणि 8 नंबरच्या एलिमेंटमध्ये प्रॉपर्टीमध्ये सिमिलॅरिटी होती म्हणून याला न्यूलँड्स ऑक्टेव्स म्हणून ओळखलं जातं. न्यूलँड्स कम्पेअर दिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टेव्स इन म्युझिक. म्युझिकमध्ये जसं ऑक्टेव्स असतं सारे गम पधनिसा म्हणतो आपण, तर येणारा 8वा जो असतो तो पहिल्यासारखा आपल्याला आढळून येतो 6-6. He called the similarity observed in the 8th and first element as the laws of octaves. बघा लॉज ऑफ ऑक्टेव्स मध्ये आपल्याला काय आढळून आलं, मग काय सांगितलं मी, इन 1866 न्यूलँड्सने काय केलं, एलिमेंट्स अरेंज केले. कसे अरेंज केले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे ॲटॉमिक मासेसनुसार त्यांना अरेंज केलं. ॲटॉमिक मास म्हणजे काय सांगितलं, नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. द टोटल नंबर ऑफ किंवा सम ऑफ द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इज कॉल्ड द ॲटॉमिक मास. मग हे ॲटॉमिक मास जे
एलिमेंटचे त्यानुसार त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केल्यावर काय लक्षात आलं, ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. म्हणजे प्रत्येक येणाऱ्या 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी आणि पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी कशा होत्या, सिमिलर होत्या. हे त्यांना या लॉवरून लक्षात आलं. पण यामध्ये पण काय आहेत, लिमिटेशन आहेत. मग ते काय लिमिटेशन आहे बघा, पण चार्टमध्ये बघितलं आहे की लिथियम नंतर येणारा 8 नंबर एलिमेंट आहे सोडियम, आणि लिथियमच्या आणि सोडियमच्या प्रॉपर्टी कशा आहेत, सारख्या. बघा लिथियमला फर्स्ट जर केलं तर तिथून 8 नंबर एलिमेंट काउंट करा. लिथियम फर्स्ट, मग बेरिलियम सेकंड, मग बोरॉन म्हणजे बी, मग सी म्हणजे कार्बन किती आहे, 4th नंबर. 6 नंबरला आहे नायट्रोजन, 7 नंबरला ओ म्हणजे ऑक्सिजन आहे, 7th नंबरला एफ म्हणजे फ्लोरीन आहे, आणि 8 नंबरला सोडियम Na आहे. मग लिथियमच्या खाली आपल्याला Na दिसतो आहे, म्हणजेच त्यांच्या प्रॉपर्टी कशा आहेत, सिमिलर आहेत. म्हणून याला 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सिमिलर दिसतात फर्स्ट सारख्या, म्हणून या लॉला ऑक्टेव्ज लॉ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता मेनी लिमिटेशन वेअर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टेव्ज, पण यामध्ये आपल्याला बरेचसे लिमिटेशन आढळून आले, म्हणजे मर्यादा. दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. आपण जर बघितलं तर हा लॉ जो आहे, म्हणजे पहिल्या एलिमेंटचे प्रॉपर्टी या 8 नंबरच्या एलिमेंटसारख्या असतात, हे फक्त तो कॅल्शियमपर्यंतच एलिमेंट्स अरेंज करू शकला. न्यूलँड्स फिटेड ऑल नोन एलिमेंट्स इन अ टेबल ऑफ 7 × 8 दॅट इज 56 बॉक्सेस. फक्त 56 बॉक्सेसपर्यंत एलिमेंट्स अरेंज करू शकला. न्यूलँड्स प्लेस 2 एलिमेंट्स इच इन सम बॉक्सेस टू accommodated all the known element in the table. For example, cobalt and nickel, C and La. Moreover, he placed some elements with different properties under the same node in the octave. म्हणजे त्याने एलिमेंट जेव्हा अरेंज केले तेव्हा डिफरंट प्रॉपर्टी असणारे एलिमेंट्स पण एकाच ऑक्टेव्हमध्ये त्याने अरेंज केले. फॉर एक्झाम्पल दिले बघा, न्यूलँड्स प्लेस द मेटल कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोड डू along with halogen, while Fe having similarity with cobalt and nickel away from them along with non-metals O and S. O and S म्हणजे ऑक्सिजन आणि सल्फर सोबत आपल्याला त्याने कोणता एलिमेंट अरेंज करताना दाखवलेला आहे, तर ज्याच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी कोबाल्ट आणि निकेल सारख्या होत्या. म्हणजे Fe जो आहे बघा, इथं बघा आपल्याला चार्टमध्ये कळेल की Feच्या सिमिलॅरिटी कशासारख्या होत्या, कोबाल्ट आणि निकेल सारख्या होत्या, पण त्यांनी त्याला कोबाल्ट आणि निकेल सोबत अरेंज न करता ऑक्सिजन आणि सल्फर सोबत अरेंज केलेलं आहे. कशासोबत अरेंज केलं आहे, ऑक्सिजन सोबत अरेंज केलेलं आपल्याला आढळून येतं. नंतर आपल्याला काय दिसतंय बघा, पुढे काय आहे की न्यूलँड्स ऑक्टेव्स डिड नॉट हॅव प्रोपोजिशन to the newly discovered, the properties of the new element discovered later on did not fit in the Newland's law of octaves. नंतरचे जे एलिमेंट्स आहेत म्हणजे ऑक्टेव्समध्ये अरेंज करू शकला नाही. द प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड, नवीन नवीन जे एलिमेंटच्या प्रॉपर्टी येत होत्या डिस्कवर्ड होत होत्या ऑन डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, आणि ते या ऑक्टेव्समध्ये अरेंज करता येणं शक्य नव्हतं. आणि म्हणून त्याच्यानंतर जे सायंटिस्ट आहे मेंडेलिव्ह यांनी पिरियॉडिक टेबल अरेंज केला. बघा आपण 2 सायंटिस्ट बघितले आहे, डोबेरायनर ट्रेड आणि न्यूलँड्स ऑक्टेव्स. बघा एकदा रिवाईज करू, मग मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल बघूया. बघा आता फर्स्ट काय सांगितलं होतं मी, डोबेरायनर ट्रेडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की यांनी 3 एलिमेंट्सचा एक ग्रुप तयार केला, त्याला ट्रेड्स असं म्हणतात. त्यांनी जेव्हा एलिमेंट्स अरेंज केले तेव्हा इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासनुसार इन्क्रीज केले. ॲटॉमिक मास म्हणजे सांगितलं आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित बेरीज म्हणजे ॲटॉमिक मास असतो, त्याला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज करण्यात आलं. आणि जो has shown that atomic mass of the middle element was approximately equal to the mean of atomic masses of the other 2 elements. म्हणजे मिडल एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचा सरासरी ही कशी होती, ॲप्रॉक्सिमेटली आहे द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. नंतर त्यासाठी एक्झाम्पल सांगितलं लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. नंतर आहे न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्समध्ये सांगितलं की 1866मध्ये न्यूलँड्सने एलिमेंट्स अरेंज केले. कसे अरेंज केले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसनुसार अरेंज केले. ही स्टार्टेड विथ द लायटेस्ट एलिमेंट, हायड्रोजनपासून त्यांनी स्टार्ट केलं तर थोरियमपर्यंत एलिमेंट्स अरेंज केले. ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड
प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. त्यांना असं आढळलं की पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी आणि 8 नंबरच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी कशा आहेत, सिमिलर आहेत. आणि म्हणून या लॉज ऑफ ऑक्टेव्ज म्हणून ओळखलं जातं. जसं म्युझिकमध्ये असतं सा रे ग म प ध नि सा, त्या पद्धतीने येणारा 8वा एलिमेंट्स कसा आहे, सा रे ग म प ध नि सा. म्हणून इथे येणारा पहिला एलिमेंट आणि 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी कशा आहेत, सिमिलर आहेत. म्हणून याला लॉ ऑफ ऑक्टेव्ज असं म्हणतात. पण यामध्ये लिमिटेशन आहेत की न्यूलँड जे आहेत ते फक्त कॅल्शियमपर्यंतच एलिमेंट्स अरेंज करू शकले, सर्व एलिमेंटला ते अरेंज करू शकले नाही. नंतर कोबाल्ट आणि निकेल जरी सारखे आहेत, त्यांच्यासारख्या असणाऱ्या प्रॉपर्टी Fe पण आहेत, पण त्यांनी Feला नॉन मेटल्समध्ये अरेंज केलं अंडर द नोट Ti. आणि अशा पद्धतीने न्यू एलिमेंट जे डिस्कवर होत गेले त्यांना ते अरेंज करू शकले नाहीत. न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्जमध्ये अरेंज करू शकले नाही. मग नेक्स्ट टाइम आपल्याला मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल बघायचं आहे. मग मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल कशा पद्धतीने अरेंज केला आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण डोबेरायनर ट्रेड आणि न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ह शिकलो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.